नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं, की अवनी आता कार्यक्रमामध्ये इकडे-तिकडे फिरत असते आणि विचार करत असते, की आपल्याला तर आज काहीच काम नाहीये. घरात एवढं मोठं फंक्शन आहे तरीसुद्धा आणि तिला खूप बोर होत असतं. तेवढ्यात वसुंधरा तिच्याकडे येते आणि म्हणते, "अवनी वहिनी काय झालं? कसला विचार करताय?" त्यावर अवनी म्हणते, "बघ ना वसुंधरा, आपल्या घरी किती पाहुणे आले, किती मोठा कार्यक्रम आहे. आपलं घर ना आपलं वाटतच नाहीये, कारण काहीच काम करायला मिळत नाहीये. नाहीतर एरवी कसं काही मोठं फंक्शन असलं तर आपण किती बिझी असतो ना, म्हणजे एक काम नाही झालं की दुसरं काम, लगेच तिसरं काम, अशी पटापट कामांची लिस्ट असते. त्यामुळे वेळच मिळत नाही आपल्याला." वसुंधरा म्हणते, "वहिनी तुम्ही कशाला काळजी करताय? आज आपण ब्रेक घेतलाय असं समजूया आणि छान एन्जॉय करूया ना सगळं काही." अवनी म्हणते, "ठीक आहे." तेवढ्यात तिथे तनया येते. तनया म्हणते, "वहिनी काय हे सगळं डेकोरेशन वगैरे बघून तुमचे डोळे दिपवून गेले असतील की नाही? छान वाटतंय ना? एन्जॉय करताय ना तुम्ही?" तेवढ्यात अवनी आता सगळं सांगणार असते, पण तेवढ्यात वसुंधरा तिचा हात दाबते. अवनी म्हणते, "हो गं, मला खूप छान वाटतंय आणि एन्जॉय करते हां मी. खरंच खूप आनंद झालाय मला हे सगळं काही बघून." आता अवनी म्हणते, "वहिनी तुम्ही टॅटू काढून घ्या ना." अवनी म्हणते, "नाही, नाही अगं मला ते नाही जमणार. मला नाही काढायचा आहे टॅटू." पण तनया काही ऐकत नसते. अवनी म्हणते, "वसुंधरा चल ना तू पण." वसुंधरा म्हणते, "नाही, मी मुलांच्या काहीतरी खाण्यापिण्याचं बघते. तुम्ही जाऊन या." अवनी आता तनयाला जबरदस्तीने टॅटू काढण्यासाठी घेऊन जाते. ती म्हणते, "बघा ना वहिनी किती ऑप्शन आहे इथे डिझाईन्सचे. खूप छान वाटेल तुमच्यावरती. तुम्ही काढून घ्या टॅटू." मम्मा आली असेल, मी तिच्याकडे जाऊन येते. आणि ती विशाखाचा फोन आल्यामुळे तिला रिसीव्ह करण्यासाठी गेलेली असते. इकडे वसुंधरा मुलांसाठी खाण्यापिण्याचं बघत असते आणि ती बुड्डी की बाल मुलांसाठी घेऊन जाते. विशाखा इकडे आलेली असते. ती खूप घाबरलेली असते आणि तनयाला म्हणत असते, "तनया पैशांची व्यवस्था झाली ना? कधी देतेस तू मला? आत्ता ती लोकं माझ्या मागे आलेली आहेत, दे लवकर." तनया म्हणते, "अगं मम्मा असं काय करते? तुझे पैसे मी एका बॉक्समध्ये भरून ठेवले आणि तोच बॉक्स मी वाण म्हणून तुला देणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आता वाटली जात नाही तोपर्यंत वाट बघावी लागेल." विशाखा म्हणते, "अगं असं काय करते? मला आत्ताच हवंय." बसून तनया म्हणते, "अगं पण अजून कार्यक्रमाला सुरुवातही झालेली नाहीये. असं कसं मी तुला आधीच देऊ? सगळ्यांना डाऊट नाही येणार का माझ्यावरती?" आता विशाखा ही खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, "तनया अगं प्लीज काहीतरी कर ना. आणि हे काय? ही जयश्री अशी का दिसते?" तेवढ्यात तनया म्हणते, "मम्मा ही माझी कमाल आहे. मी त्यांचा मेकओव्हर केला आहे. सगळं काही चेंज केलंय बघ आणि एवढा मोठा कार्यक्रम मी ऑर्गनाइज केलाय ना, हे बघून आमच्या आई तर सगळं काही विसरून गेल्या आहे. त्या गुरुमाता वगैरे त्यांना सगळ्यांना विसरून गेलेलं आहे." आता विशाखा म्हणते, "हो का?" तनया म्हणते, "हो ना. आणि काय ही जयश्री अशी कार्टून असल्यासारखी का दिसते?" आणि विशाखा, तनया तिला हसत असतात. आता तनया म्हणते, "जा आईंशी बोल आणि त्यांना जरा चण्याच्या झाडावरती चढव आणि अजून त्यांना कसं इम्प्रेस करता येईल ते बघ." विशाखा म्हणते, "ठीक आहे." दोघी जणी आता जयश्रीकडे जातात. विशाखा म्हणते, "जयू मी तुला ओळखलंच नाही गं. खूप छान दिसतेस तू. आणि हो आज सगळ्या पार्टीमध्ये तुझीच चर्चा सुरू आहे." तनया म्हणते, "हो नाही, तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी कितीतरी लोक विचारताय मला." जयश्री म्हणते, "नाही नाही हे अति होतंय हां आता." तनया आणि विशाखा म्हणतात, "नाही गं, तू नाही का सेलिब्रिटी सारखीच दिसते आज आणि सगळीकडे तुझीच चर्चा आहे." तेवढ्यात जयश्री म्हणते, "ही सगळी कमाल ना तुझ्या मुलीची आहे. तिच्यामुळेच मी आज अशी दिसते आहे." आता जयश्री सगळ्यांना तिच्या सुनेचं म्हणजेच तनयाचं कौतुक सांगत असते आणि म्हणत असते, "तनयाने तिच्यासाठी काय काय केलं. विदेशी डिझायनरला हायर केलं, इतका छान सेट तिला मिळवून दिला. ही सगळी काही तिचीच कमाल आहे," असं ती सांगत असते. तनया म्हणत असते, "मम्मा पुढचा कार्यक्रम सुद्धा करायचा आहे." जयश्री म्हणते, "हो गं, मी बघते पुढच्या कामाचं. विशाखा तू पण चल ना माझ्यासोबत." विशाखा म्हणते, "नाही नाही, तू हो पुढे, मी आलीच. लगेच येते मी, जा." जयश्री आता पुढे गेलेली असते. तिच्या मागोमाग तनयाही जाते. इकडे विशाखा विचार करत असते, "काय ही तनया कधी देणार आहे मला पैसे? इथे माझा जीव टांगणीला लागलेला आहे." आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आता विशाखाच्या मागे एक बाई उभी असते आणि ती त्या कार्यक्रमामध्ये झुणका भाकर बनवत असते आणि ती म्हणत असते, "ओ मॅडम तुम्हाला झुणका भाकर हवी का?" तेवढ्यात विशाखा म्हणते, "नाही नकोय." मग ती बाई एक रुमाल वरती काढते आणि त्याच्या खाली तिने एक पिस्तूल ठेवलेलं असतं आणि म्हणते, की "बघा हे हवंय का मग तुम्हाला?" विशाखा आता तिकडे बघते आणि खूप तिला मोठा धक्का बसतो आणि म्हणते, "हे काय आहे?" आणि तेवढ्यात तिला त्या माणसाचा फोन येतो ज्याच्याकडून तिने पैसे घेतलेले असतात आणि तो म्हणत असतो, की "हो ती झुणका भाकरीवाली ना माझीच बहीण आहे आणि हो झुणका तिखट लागला का तुम्हाला? आणि त्याच पद्धतीने मी 2-3 अजून माझी बंटर आतमध्ये पेरलेली आहेत. माझे पैसे 1 तासामध्ये तुम्ही दिले नाही ना, तर मग पूर्ण कार्यक्रमामध्ये गोळीबार होईल. कोणाला कोणती गोळी लागेल ते मी सांगू शकत नाही आणि तुम्हालाही आणि तुमच्या मुलीला सुद्धा कोणती गोळी लागेल हे मी नाही सांगू शकत. त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे द्यायचे." विशाखा आता खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, "हो तुमचे पैसे मी देणारच आहे. तुम्ही नका काळजी करू, पण प्लीज असं काही करू नका." आणि ती फोन कट करते. तेवढ्यात आता तनया सगळ्यांना सांगत असते, की इथे जमलेल्या सगळ्यांचं माझ्या वतीने
आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. खरं तर हा कार्यक्रम मी फक्त माझ्या सासूबाईंसाठी केलेला आहे. त्यांच्यासाठीच मी एवढं मोठं हळदी-कुंकू केलेलं आहे. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना काय वाटत असेल ते. तुम्हा सगळ्यांना वाणही मिळणार आहे आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. खरं तर हे एवढं मोठं सेलिब्रेशन करण्यामागचं अजून एक कारण आहे. म्हणजे आपण नेहमीच आपल्या मुलांच्या मागे, नवऱ्याच्या मागे धावत असतो, सगळी कामं करत असतो. पण कधीतरी आपल्या मागे कोणीतरी धावायला हवं ना आणि आपल्यालाही वेळ मिळायला हवा. म्हणूनच आज असं एन्जॉय करण्यासाठी मी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे. तर मग तुमच्या सगळ्यांसाठी मी काही गेम्स ऑर्गनाइज केलेले आहे. ते आपण आता खेळूया आणि ती आता गेम्सला सुरुवात करणार असते. इकडे वसुंधरा विशाखाच्या बाजूला जाऊन उभी राहते. आणि विशाखाला खूप मोठा धक्का बसतो की अचानक ही अशी आपल्या बाजूला येऊन का उभी आहे ते. वसुंधरा म्हणते, तुमच्या मुलीला बघा ना जरा, किती खर्च करते ती साध्याशा हळदी कुंकवासाठी. विशाखा म्हणते, हो ती माझी मुलगी आहे, तिलाच जमेल ना हे सगळं, एवढं मोठं पार्टी ऑर्गनाईज करायचं, कार्यक्रम ऑर्गनाईज करायचं, ते कोणालाही नाही जमू शकत. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, हो तुमच्या मुलीलाच जमणार आहे ते, एवढ्या साध्याशा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा एवढा मोठा जगमगाट करायचा हे तिलाच जमेल, बरोबर नाही का. इकडे आता अवनी आणि सुशीला हे सगळ्यांना गेम समजावून सांगत असतात आणि गेमला सुरुवात झालेली असते. तेवढ्यात आता गेम जो जिंकेल त्यांना खूप मोठी मोठी बक्षिसंही देण्यात येणार असतात आणि एक मुलगी तर चक्क मोबाईल त्यामध्ये जिंकते आणि दुसरी थायलंडचं टूर पॅकेज. आता जयश्री म्हणते, अगं तनया एवढा खर्च करायला कसं झेपलं ग तुला, म्हणजे साधंसं हळदी कुंकू होतं, एवढा खर्च करण्याची काहीच गरज नव्हती. त्यावर तनया म्हणते, राहू द्या आई, काय होतं त्याच्याने. आता तिथे आलेल्या बायका म्हणतात, जयश्री तुझा तर राणीसारखा थाट आहे बाई, एवढं मोठं हळदी कुंकू आम्ही कधीच पाहिलं नव्हतं आणि काय मज्जा येते तुला सांगू, खरंच खूप छान वाटतंय या हळदी कुंकवामध्ये. जयश्रीला आता असा मान सन्मान मिळत असतो, त्यामुळे ती खूपच खुश होऊन जात असते. तनया म्हणते, काय आई कसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही काय म्हणत होतात, खर्चाचं काही म्हणत होतात का. तेव्हा जयश्री म्हणते, नाही नाही काही नव्हतं म्हणत मी. इकडे वसुंधरा म्हणत असते, तुमच्या मुलीला ना एक गोष्ट कळत नाहीये, तिच्या चुकांवर तिने कितीही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते उघडच पडणार आहे. कारण चूकच तिने इतकी मोठी केलेली आहे की ते झाकलं जाऊ शकतच नाही. आणि असं बोलून ती तिथून निघून जाते. तनया आता नेक्स्ट गेम विषयी सगळ्यांना सांगत असते आणि म्हणत असते की इथे एक व्हील असणार आहे, म्हणजे एक चाक असणार आहे, ते फिरवलं जाईल आणि त्याच्यातला जो बाण आहे तो ज्या टास्कवरती येईल तो टास्क समोरच्याला परफॉर्म करायचा आहे. आता याच्यामध्ये एक ट्विस्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये आमच्या घरातलीच म्हणजे फॅमिली मेंबरच हा टास्क परफॉर्म करतील. तुम्हा सगळ्यांसाठी ते एक मनोरंजन असणार आहे. आणि आता पहिल्यांदाच नाव घेण्यात येतं ते म्हणजे अवनी वहिनींचं. तनया म्हणते की माझी सगळ्यात लाडकी वहिनी अवनी वहिनी, त्यांनी पुढे यायचं. अवनी आता पुढे येते आणि ते जे गोल चाक असतं ते फिरवण्यात येतं. तनयाने आधीच सगळं काही फिक्स करून ठेवलेलं असतं. तिची जी मैत्रीण असते जिने ते चाक फिरवायचं असतं, ती सगळ्यांच्या बाबतीत जे जे टास्क असतात ते तिने फिक्स करून ठेवलेले असतात आणि मागून ती बोट लावत असते आणि ज्याच्यावर बाण येईल तो टास्क आता अवनीला परफॉर्म करायचा असतो. आणि अवनीसाठी टास्क येतो तो म्हणजे उखाणा घेण्याचा. अवनी वहिनी आता खूप छान उखाणा घेतील असं तनया म्हणत असते आणि अवनी खरंच खूप छान उखाणा घेते. भास्करचं नाव घेते, सगळेजण तिचं खूप कौतुक करतात. तनया म्हणते, आता मी अशा व्यक्तीचं नाव घेणार आहे, ती व्यक्ती आमच्या घरात राहत नसती तरी सुद्धा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मिसेस सुशीला रानडे. आता सुशीलाला खूप मोठं आश्चर्यचकित वाटत असतं की हिने माझं नाव का घेतलं. वसुंधराला वाटतं की तनया तिच्या आईला मान सन्मान देते, म्हणून वसुंधरा म्हणते, जाग आई नको घाबरू. आणि सुशीला आता पुढे येते. परत एकदा चाक फिरवण्यात येतं आणि सुशीलासाठी गाणं हा टास्क असतो. आता तनया म्हणते, चला गाणं म्हणा. तेवढ्यात सुशीला म्हणते, मी आणि गाणं, पण माझ्यापेक्षा चांगलं गाणं ना. वसुंधरा म्हणते, असं सगळ्यांसमोर मी कधी गाणं म्हटलेलं नाहीये. तेवढ्यात तनया म्हणते, म्हणजे काय तुम्हाला असं चार चौघात अशा मोठ्या मोठ्या पार्ट्यांना जाण्याची सवय नसेल ना, तिथे कसं वावरायचं कसं वागायचं हे कळतच नसेल तुम्हाला, म्हणून तुम्ही अशा घाबरून जाताय, कळलं का तुम्हाला आता. आणि पुढे येऊन सुशीलाच्या कानात म्हणते की आपली लायकी ना कधीच विसरायची नसते. जर होस्टने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं नसेल तर येण्याची काही गरज नव्हती तुम्हाला. आणि सगळ्यांसमोर ती आता सुशीलाचा अपमान करत असते. वसुंधरा म्हणते, आई तू नको टेन्शन घेऊ आणि घाबरू नको, सॉरी माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय, पण या तनयाला मी बघूनच घेईल आणि तुझ्या असा अपमानाचा बदला मी नक्की तिच्याकडनं घेईल. सुशीला म्हणते, वसुंधरा जाऊ दे, तू काही बोलू नको. आता तनया म्हणते की नेक्स्ट व्यक्ती जी असणार आहे ती आमच्या घरातील सगळ्यात लाडकी व्यक्ती आहे. गेस करा कोण असेल बघू, पण कोणीच गेस करू शकत नाही. तनया म्हणते, ती व्यक्ती म्हणजे मीच आहे स्वतः.
आणि आता परत एकदा चाक फिरवण्यात येतं आणि तनयावरती जो टास्क येतो तो असतो ड्युएट डान्स करण्याचा. तनया म्हणते, वाव, ड्युएट डान्स म्हणजे मी तर करू शकते, पण याच्यासाठी मला पार्टनरची गरज आहे. माझ्याबरोबर कोण डान्स करेल बरं? एक काम करते, वसुंधरा वहिनी, तू करशील का माझ्याबरोबर डान्स? त्यावर वसुंधरा म्हणते, मी? तनया म्हणते, का तू सुद्धा तुझ्या आईसारखी घाबरलीस का? वसुंधरा म्हणते, नाही नाही, असं चार चौघामध्ये स्वतःच्या गुणांचं प्रदर्शन मांडायला माझी आई स्वतःला धन्य समजत नाही, त्यातली ती नाहीच आहे. आणि राहिला प्रश्न तुला घाबरण्याचा, तर तुला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्या मागे माझ्या आईचं प्रोत्साहन आणि प्रेम आहे, हे लक्षात ठेव. आता तनया म्हणते, हो का? तू तुझ्या आईचे आशीर्वाद घे आणि मी माझ्या सासूबाईंचे आशीर्वाद घेते. आता तनया तिच्या सासूच्या म्हणजे जयश्रीच्या पाया पडते आणि वसुंधरा इकडे सुशिलाच्या पाया पडते. आता सगळेजण आपापल्या जागी जाऊन बसणार असतात. इकडे तनया वसुंधराला म्हणते, मी तुला उगाच या टास्कमध्ये ओढलं ना, पण मला माफ कर, तुला जमेल तसा डान्स कर. मी तर छान डान्स करून दाखवेल आणि अजिबात काळजी करू नको. जास्तीत जास्त काय होईल, लोक तुला हसतील, बस, बाकी काहीच होणार नाही. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.